अड्यामध्ये एस कॉन्व्हेंटच्या मुख्याध्यापिकेच्या समयसूचकतेनं टळला मोठा अनर्थ, शाळेच्या आवारात शिरलं रानटी डुक्कर. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अड्या येथील एस कॉन्व्हेंट शाळेमध्ये एक थरारक घटना उघडकीस आली आहे. शाळेच्या मुख्याध्यापिकेनं दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे आणि समाजसूचकतेमुळे शाळेतील चिमुरड्या विद्यार्थ्यांचा मोठा अनर्थ टळला. शाळेच्या मागच्या बाजूस असलेल्या एका पडक्या इमारतीमध्ये रानटी डुक्कर घुसल्याचं निदर्शनास आलं. मुख्याध्यापिकाने तातडीने पावले उचलत सर्व मुलांना सुरक्षितपणे वरच्या मजल्यावरील वर्गात हलवलं. शुक्रवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. एस कॉन्व्हेंटच्या मुख्याध्यापिका भारती सोनपुसे यांनी शाळेच्या मागे असलेल्या पडक्या इमारतीमध्ये एक रानटी डुक्कर झोपलेल्या अवस्थेमध्ये असल्याचं दिसून आलं. सकाळी शाळेची वेळ आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती पाहता मोठी घटना घडू शकली असती, मात्र मुख्याध्यापिका भारती सोनकुसरे यांनी कोणतीही भीती न बाळगता अत्यंत संयमानं आणि तातडीनं सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे वरच्या वर्गात हलवलं आणि शाळेचा परिसर सुरक्षित केला. विद्यार्थ्यांना सुरक्षित केल्यानंतर मुख्याध्यापिकेनं तात्काळ अड्या येथील वन विभागाला या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच वन विभागाचं पथक त्या ठिकाणी दाखल झालं. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून शर्थीचे प्रयत्न केले. दरम्यान हे रानटी डुक्कर सुमारे 2 किलोमीटर अंतरापर्यंत दूर पळाले. मात्र वन कर्मचाऱ्यांनी सतर्कता दाखवत पाठलाग केला आणि अखेर त्या रानटी डुकराला यशस्वीरित्या जेरबंद केला. 9:30-10च्या दरम्यान रानटी डुक्कर, आम्ही जेव्हा एंट्री झालो स्कूलमध्ये तर रानटी डुक्कर आम्हाला मागच्या इमारतीच्या पडक्या इमारतीमध्ये झोपलेला आढळला. पण त्याची काही हालचाल नव्हती. त्याच्यामुळे म्हणजे आम्हाला पटकन समस्या सुटली आणि आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटला बोलवलं. फॉरेस्ट ऑफिसर आले पण त्यांच्याकडे काही सामान नव्हतं. नंतर जेव्हा त्यांना सामानाला पिंजरा वगैरे त्यांनी पिंजरा लावला आणि पिंजरा लावल्यानंतर त्या डुकराला एकदम म्हणजे तो उठला, जागा झाला आणि तो मागच्या बाजूने पळाला आणि 1-1.5 किलोमीटरच्या अंतरावर त्यांनी त्याचा पाठलाग केला. त्यानंतर त्यांना ते यश मिळालं आणि ते डुकराला त्यांनी पकडलं. हा प्रकार असा घडल्यानंतर वन विभागाने याची दक्षता घ्यावी की कोणताही वन्य प्राणी आपल्या गावात शिरता कामा नये आणि गावात काय पण इतरही कुठे ठिकाणी जसं शेतीवाडी आहे तिथे पण शिरता कामा नये याची वन विभागाने अतिशय दक्षता